आमचे आधारस्तंभ व मार्गदर्शक थोर शिक्षण महर्षी भारतीय विद्यापीठचे संस्थापक स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। नमस्कार, आपण पाहत आहात कृष्णाकाठचे जिओ मराठी न्यूज। राजकीय क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी समोर येते, पाहूयात सविस्तर। माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांना आव्हान दिलंय। सवंग लोकप्रियतेसाठी कुणालाही बदनाम करू नका, लोक आता ते सहन करणार नाहीत। सत्तेत आहे म्हणून मस्तवाल वागणे बंद करा, विट्यात दहशत वाटत असल्यास एखादे उदाहरण समोर आणा। तुम्हाला खुले आवाहन करतो, तुमच्या धमक असेल तर 2019च्या मैदानात या। सदाशिवभाऊ पाटील यांनी मी मैदान मारणार एवढं म्हटल्यावरच आमदारांना वाढदिवसावेळी मोठे कार्यक्रम घ्यावे लागतात। भारत जॉर्जियामध्ये झालेल्या कुस्तीत देशप्रेमासाठी जमलेल्या गर्दीवर विधानसभा जिंकण्याचे स्वप्न बघू नका। विधानसभा निवडणुकीत तुमचा सलग 2 वेळा पराभव केला याची जाणीव ठेवा। टेंबूच्या विषयात पंतप्रधान मोदींपासून खासदार संजय काकांपर्यंत सगळ्यांनी सहकार्य केलंय, त्यामुळे टेंबूचे श्रेय कोणी एकट्याने घेण्याची गरज नाही असा घणाघात माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी केलाय। जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी विट्यातील एका कार्यक्रमात विट्यात दहशत माजवल्यास गाठ माझ्याशी आहे असा इशारा विटा पालिकेला दिला होता। यानंतर आज गुरुवारी दुपारी माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सुहास बाबर यांना सडेतोड उत्तर देत खुले आव्हान दिले। यावेळी आमदार बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमावर देखील टीका करून टेंबू योजनेसाठी पंतप्रधान मोदींपासून खासदार संजय काका पाटील यांच्यापर्यंत सर्वांनी सहकार्य केले असल्याचे ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी स्पष्ट केले। त्यामुळे टेंबू योजनेचे श्रेय कुणी एकट्याने घ्यायचा प्रयत्न करू नका असा मार्मिक टोला ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी सुहास बाबर यांना लगावलाय। बघूयात ॲडव्होकेट वैभव पाटील नेमके काय म्हणाले। गेल्या महिन्याभरामध्ये सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर विविध ठिकाणी जाऊन आमच्यावरती जे तथ्यहीन आरोप करतायत त्याला उत्तर देण्यासाठी आजची आम्ही ही प्रेस इथं बोलवलेलं आहे। आमचं त्यांच्या त्या वक्तव्यावरती सगळ्यात पहिल्यांदा असं म्हणणं आहे की आपण आधी स्वतःचं कर्तृत्व काहीतरी करून दाखवावं आणि मग दुसऱ्यावरती टीका करावी। वडिलांनी केलेल्या कामाचं किंवा वडील जे काय करतात त्याचं श्रेय आपण स्वतः घ्यावं आणि आमच्यावरती कुठेही तथ्यहीन पद्धतीने टीका करावी याचा आम्ही सगळेजण निषेध करतो। विषय सगळ्यात असा महत्त्वाचा आहे की आपण एवढ्या चांगल्या पदावरती काम करताय ह्या तालुक्यासाठी, ह्या मतदारसंघासाठी, त्या पदाच्या माध्यमातून आपण काही वेगळं करू शकतो का आणि करण्याची नैतिक जबाबदारी तुमच्यावर असताना उगाच कुठंतरी जाऊन दहशत करतायत, असं करतायत, विट्याचे दादा घरी मोडून काढतो वगैरे वगैरे हे जे काय तुम्ही बोलताय हे अत्यंत म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखं होतं आहे असं आमचं म्हणणं आहे। परवा सांगोल्यामध्ये काय तर एक कार्यक्रम झाला, त्या सांगोल्याच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी तेच एक गोष्ट सांगितली की दहशत आहे सांगोल्यामध्ये सुद्धा। परवा विट्यामध्ये ते कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी सुद्धा सांगितले की विट्यातली दादागिरी मोडून काढायची आहे। काल कुठंतरी त्या लेंगरोडला काय तर कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये सांगितलं मी तुमच्या पाठीशी आहे, कोण येते त्याला अंगाव घेईन शिंगाव घेईन वगैरे वगैरे काय काय बऱ्याच गोष्टी सांगितल्या। मी त्यांना जाहीर असं आव्हान करतो, असं कुठल्या जर कार्यकर्त्याच्या बाबतीमध्ये दादागिरी वजा आमच्याकडून काय झाला असेल तर त्या कार्यकर्त्यांना तुम्ही परिचय समोर आणा, त्याला तुमच्या समोर आणा, त्यांना सांगावं कुठं बाबा कशा पद्धतीने दादागिरी केली, काय त्याला कोण काय बोललं का, कुठं त्याला अडवणूक झाली का, त्याला वेगळ्या प्रकारे काय कोण काय सांगितलं का। उगाच सवंग लोकप्रियतेसाठी उगाच कुणाला तरी बदनाम करणं, कुणाच्याबद्दल काय तर स्टेटमेंट करणं, आता हे लोक काय सहन करून घेत नाहीत। इतकी प्रगल्भ लोकशाही या देशामध्ये की कुणी कुणाचंही माप काढू शकतं, इथंपर्यंत ठीक आहे, पण उगाच काय तर खोटं बोलणं, सातत्यानं बोलणं आणि कुठंतरी लोकांच्या मनामध्ये काय तर संभ्रम निर्माण करणं, ही जे काय तुम्ही खेळ करताय हा खेळ जुना झाला आहे। पाठीमागच्या वेळेस 2014 थोडी लोक ह्याच्यामध्ये भुलले असतील, लोकांना वाटलं असेल, पण एक फंडा एका वेळेस चालतो। प्रत्येक निवडणुकीला तोच फंडा कधी चालत नाही आणि ह्या निवडणुकीला कर्तृत्वाचा फंडा चालेल।
तुम्हाला मिळालेल्या सत्तेचा तुम्ही काय वापर केला, कशा पद्धतीने या मतदारसंघात काम केलं, काय लोकाभिमुख काम करू शकला, ह्याचा जाब लोक विचारतील. आणि 10 महिन्याचा कालावधी आहे. मी तुम्हाला जाहीर आव्हान करतो, जाहीर खुल्ला आव्हान करतो. 10 महिने तुमच्याजवळ पण आहे तर 10 महिने माझ्याजवळ पण आहे. आणि खरं जर तुमच्या धमक असेल आणि खरंच काहीतरी तुम्ही केलेल्याचं काहीतरी तुम्हाला वाटत असेल मी एवढं काम करू शकलो, एवढं चांगल्या पद्धतीनं माझा संपर्क आहे आणि काय काय आहे, गोड बोलून मग कोणाला तर कुरवाळलं असेल आणि काय केलं असेल, हे सगळं जर तुमचे स्टॅटिस्टिक हे सगळे असतील, माझं खुलं आव्हान आहे की 2019ला तुम्हीच मैदानात मेन. सदाशिव पाटील ज्यावेळी म्हणतात मी मैदान मारणार, त्यावेळी नुसतं एवढं बोलल्यावर जरी एवढा मोठा कार्यक्रम तुम्हाला घ्यावा लागत असेल वाढदिवसाचा, तो आज तागायत कधी घेतला नाही एवढा वर्षात, एवढा मोठा दिवस. मला म्हणजे आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे. मला पहिल्यांदा मी पण 12-13 वर्ष या तालुक्यामध्ये परिसरामध्ये काम करतो, या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम. इतका वाढदिवस कधीच अनिल भाऊंचे झाला नाही मोठा, एवढा ह्या वर्षी घेतला. वाढदिवस घेण्याबद्दल नाही, कुस्ती मैदान घेतलं त्याला लोक जमले, कारण की जॉर्जिया आणि भारतची लढत होती, देश अभिमान सगळ्यांना आहे. लोक ते बघायला गेले. त्या जमलेल्या गर्दीला जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही मैदान मारलं किंवा काय काय काय, अजून वेळ आहे बाबा, अजून वेळ आहे थोडं, अजून लोक मतदान करणार आहेत ना, अजून 10 महिन्याचा कालावधी आहे. जाऊया ना लोकांच्या समोर. आणि परवा माझ्या ते चंद्रकांत दादांनी पण सांगितलं जरा शिस्तीत चला, आहे का, 2024ला आपण बघू, अजून आणि बघायचं वगैरे असं काय ते चंद्रकांत दादा पण म्हणले. वेळ आहे ना, नसेल फारच गडबड असेल आम्ही तयार आहोत. आणि सत्ता असणं आणि नसणं ह्याचा कधी आम्ही विचारच केला नाही. त्याच्यापेक्षा महत्त्वाचं तुमचा आम्ही आत्तापर्यंत सलग 2दा पराभव केला आहे, त्याची कुठेतरी जाणीव तुम्हाला असलं पाहिजे. उगाचच आता मिळालेल्या सत्तेचं उगाच एवढं मस्तवानपणे आणि एवढं त्याचं काहीतरी म्हणजे काय नाही, हा जमिनीवरती पाय नाहीत असं वागणं बरोबर नाही. लोक जाणत असतात, लोक आपल्याकडे बघत असतात, आपण वागायचं कसं हे आपल्याला कळालं पाहिजे. आणि तुम्ही तरी म्हणजे उपाध्यक्षांना तर जाहीर मी सांगतो की थोडंसं शिस्तीत जाऊया. वेळ आहे, 10 महिने तुमच्याकडे पण आहेत. 10 महिन्यात तुम्ही तुमच्या पद्धतीने चला, आम्ही आमच्या पद्धतीने चालतो. आणि मग बघूया ना, निवडणुकीला कळेल ना कोण किती पाण्यामध्ये आहे, कोण कशा पद्धतीनं काम करते. सांगोल्यात पण त्यांनी सांगितलं दहशत आहे. आता सांगोल्यात कसे आहेत दहशत, सांगोले गावात आत्तापर्यंत सुशांत देवकर तुमचे फॉलोअर्स होते नाही का. त्या सांगोले गावचा मागच्या 3 निवडणुकीचा जर इतिहास काढला तर 700-700 मतं एकाच गावात तुम्हाला मिळत होते. आम्हाला कुठे 10, 15, 20, 50, 60 मतं मिळत होते. आता तिथं जर हे झालं, सुशांत देवकर तुमच्यापासून निसरले की तिथं दहशत चालू आहे. बापूराव पैलवान नागेवाडीचे तिथनं बाहेर पडले की दहशत चालू झाली. दिलीप बागल लेंगऱ्यांना बाहेर पडले की दहशत चालू झाली. आमचे महेश दाजी तिथनं बाहेर पडले की दहशत चालू झाली. म्हणजे तुम्ही एका बाजूला म्हणता आमची पार्टी लोकशाही आहे, हुकुमशाही नाही आहे, तर ही लोक बाहेर का पडतायत. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्याबरोबर असतात मग दिलीप बागल असतील, सुशांत देवकर असतील, बापूराव पैलवान असतील, शंकरनाना मोहिते असतील, नितीन जाधव असतील, रविदादा कदम असतील, महेशदाजी कदम असतील, समाधान पाटील असतील, पोपट शिंदे कुर्लेचे असतील आणि असंख्य कार्यकर्ते, राहुल गौरव आमचा खरसुंडेचे असतील. किती कार्यकर्ते तुमच्यापासून बाहेर पडले. ही कशाचं लक्षण आहे, लोकशाहीचं लक्षण आहे. ही जर लोकशाहीचं लक्षण असेल तर योग्य चाललंय, तुम्ही ट्रॅकवरती आहात. त्यामुळे मी त्यांना पुन्हा एकदा सांगतो की आधी आपल्या खाली आमदार किती आहे हे बघावं. आणि खरीच लोकशाही असते तर सुशांत देवकरच्या मंडळी त्या ताई आत्ता सभापती पाहिजे होते. आणि कर्तृत्वाचं जर बोलायचं झालं तर मी त्यांना मागं पण खुलं आव्हान आम्ही दिलं होतं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये, तुम्ही भाळवणी पंचायत समिती गटामध्ये उभा राहा. विशाल पाटीलची आम्ही उमेदवारी तिथं जाहीर केली होती, पण तुम्ही आजच का भरले नाही तिकडे. तुम्ही जर उपसभापती म्हणून त्या 5 वर्षात जितकं प्रचंड काम केलंय आणि मी लोकांच्या विमुख काम केलं, मी लोकांच्यात आहे म्हणून जर तुम्ही म्हणत असाल मग तिथं अर्जच का भरला नाही. मग त्यावेळी आम्हाला अगोदर सांगायला पाहिजे ना. त्यावेळी मी जिल्हा परिषदला उभा राहतोय, नागेवाडी गटातून उभा राहतोय. हे कुणाच्या माईच्या लालमध्ये हिंमत असेल तर त्याने नागेवाडी जिल्हा परिषद गटामध्ये यावं. मी त्याला खुला आव्हान देतो की माझ्या कर्तृत्वावर मी तिथे निवडून येतो. तसं तर सांगायला पाहिजे होतं ना. मी अमोल बाबरचं धन्यवाद मानेन की विट्यासारख्या ठिकाणी जिथं आमची दहशत आहे असं सगळं वातावरण आहे आणि इतकं आमचं सगळं असताना तो धाडस करतो 2-2 वेळा उभा राहायचं. तुम्ही का पळ काढताय, तुम्ही कशासाठी घाबरताय. आणि कर्तृत्व असं त्याला घाबरायचं काय काम आहे. असं आम्हाला तुम्ही खुला आव्हान द्या ना, तू उभा राहा वैभव पाटील 2019ला, बघू तुझ्यात हिंमत आहे का, तुझ्यात कर्तृत्व आहे का, तुला करायचं आहे का. हो असं म्हणा. नाव तर घ्यायचं नाही, खुलं तर बोलायचं नाही आणि उगाच कुठंतरी कशावर टीका करायची. मी उगाच सारखं यायचं दहशत या विषयावरती बोलायचं अत्यंत चुकीचं आहे. आणि
अजून मी तुम्हाला सांगतो की असं जर कोणाला वाटत असेल आमची दहशत आहे, आणि ओपन नागरिकांना मी आव्हान करतो, कुणाला जर आमचा कार्यकर्ता, आमच्याबरोबर असणारा एखादा, आमच्या नगरपालिका कर्मचारी, नाही आमच्या संस्थेत काम करणारा एखादा कर्मचारी, ना तालुक्यातला एखादा कार्यकर्ता जो असं कुठली वागणूक करत असेल आणि तुम्हाला त्याच्या वागणुकीचं दहशत म्हणून जर वाटत असेल तर ओपन आव्हान आहे, तुम्ही यावं. आमच्या पार्टीमध्ये अजूनसुद्धा ॲपिलेट अथॉरिटी आहेत. मी मालक नाही, हे बसलेला प्रत्येक कार्यकर्ता मालक आहे आमच्या पार्टीमध्ये. आमच्याबरोबर काम करणार हर एक कार्यकर्त्याला तेवढा स्वाभिमान आहे, आणि आमच्या पार्टीमध्ये नेत्यांना सुद्धा प्रश्न विचारायची तेवढी अथॉरिटी आहे कार्यकर्त्याला. चुकताय दादा तुम्ही असं म्हणणारे कार्यकर्ते आमच्या बरोबर आहे. उगाच स्वतःच रेटायचं, स्वतःच बरोबर आहे म्हणायचं. मग आता मी लिस्ट वाचून दाखवली, मी हे लोक का गेले तुमच्यापासून लांब? का सुशांत देवकरना वाटतं की मी पंचायत समितीमध्ये काम करू नये? कशासाठी या सगळ्या गोष्टी होत्या? म्हणजे कुठं तर आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे. उगाच बोलाता बोलायची कडी कशावरून काहीतरी काढायचं, मी बघतो, मी आहे, उद्यापासून लक्ष. अरे उद्या कशाला? ओपन आहे ना, लोकशाही आहे ना, तुम्हाला काही थांबवलंय का विट्यात कुठं जायला? उद्यापासून लक्ष घालणार, उद्यापासून लक्ष म्हणजे काय? मला अजूनच ते हिशोबच कळणार नाही. उद्यापासून घालणार, अरे उद्या मला उजडत नाही रे स्वामी, उद्या कधीच उजडत नाही. तुम्ही जावा, बसा, करा, कुणी अडवलं नाही. 2014ला पहिल्यांदा आपण भाग्यनगर तलावामध्ये पाणी आणलं. त्यावेळी बातम्या आहेत आमच्याकडे, त्याची काही कारण आहे. 2014ला पहिल्यांदा भाग्यनगर तलावात पाणी आणलं. अनिल भाऊनी स्वतः सांगितलं की मी एकटा काय या टेंबूचा हे नाही आहे. लोक म्हणत असतील जनक वगैरे वगैरे, ते प्रत्येकाच्या प्रेमापोटी म्हणण्याचा विषय असेल, तर सगळ्यांचं याच्यामध्ये कामाचं श्रेय आहे, किंवा सगळ्यांनी त्यांच्या परीने तिथं काम केलं. आम्ही सुरुवातीपासूनच टेंबूविषयी म्हणतो की आम्ही कधीच कोण ह्याचं एकटा श्रेय घेऊ शकत नाही. टेंबूच्या विषयात आत्ता जे काम चालू आहे त्याच्यामध्ये मी माननीय पंतप्रधान महोदय, आदरणीय गडकरी साहेब, आदरणीय मुख्यमंत्री साहेब, आदरणीय संजय काका, त्याबरोबर ज्यांनी ह्या प्रश्न उठवून हे प्रश्न सोडवण्यासंदर्भात ज्यांनी काम केलं, किंवा ज्यांनी हा प्रश्न मांडला आणि हा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून आग्रही भूमिका घेतली, त्या सगळ्यांचं आम्ही याच्यामध्ये धन्यवाद व्यक्त करतो. फक्त कुणी एकट्यानं त्याचं श्रेय घेतलं नाही पाहिजे. आणि दुसरं एक अधोरेखित मी करतो की एकटा कुणी याचा मालक होऊ नये आणि एकट्यानं हे आणले असं कधी ते म्हणू नये. निर्भीड, निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णाकाठचे जिओ मराठी न्यूज.